पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथातील श्लोक 1 या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। या श्लोकाची सुरुवात रूपम दृश्यम अशी होती। रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधि वृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते असा हा श्लोक आहे। संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ असल्यामुळे आपणा सर्वांना हा ग्रंथ कळणं तसं पाहिलं तर अवघड आहे। परंतु जर आपण या ग्रंथाचा योग्य रीतीने अभ्यास करण्यासाठी योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरू यांचा आधार घेतला तर आपल्याला या ग्रंथाचा जो गर्भित अर्थ आहे तो उघड होण्याची शक्यता आहे। परंतु योग्य शास्त्र म्हणजे विवरण आणि योग्य सद्गुरू यांचा जरी आपल्याला आधार असला तरी परमपूज्य सद्गुरू आद्य शंकराचार्य यांच्या कृपेशिवाय हा ग्रंथ आपल्याला कधीही उघड होणार नाही किंवा या ग्रंथामध्ये जो अत्यंत गर्भित अर्थ आहे तो आपल्या नक्कीच लक्षात येणार नाही। म्हणून आपण सर्वजण परमपूज्य सद्गुरू आद्य शंकराचार्य यांच्या चरणी सदैवच लीन राहावं, जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर आज नाही तर उद्या नक्कीच होईल आणि त्यांच्या कृपेने हा ग्रंथ आपल्याला नक्की काय आहे, कशासाठी आहे, या ग्रंथाचं सार काय आहे आणि या ग्रंथाचा अभ्यास कशासाठी करायचा हे लक्षात येऊन या ग्रंथाचं फल आपल्याला प्राप्त होईल। आपण अशा रीतीने अभ्यास करतो आहोत की दृक् म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय आणि विवेक यांचा कसा करावा। कारण जगामध्ये 2 रीतीने आपण विचार करायला लागलेलो आहोत। या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये 2 प्रकारचा विचार आहे। एक म्हणजे दृक् आणि दुसरा म्हणजे दृश्य। दृश्य या शब्दाचा असा अर्थ होतो की ज्याला आपण जाणतो, हा त्याचा एकदम साधारण अर्थ आहे। परंतु उदाहरणार्थ आपण डोळा असं जर घेतलं तर पाहणे असा त्याचा अर्थ होतो। दृश्य या शब्दामध्ये आपण पाहणे असा एक व्यवहार धरू शकतो किंवा जाणणे असं जर म्हटलं तर मग ऐकणे हा सुद्धा जाणण्यामधलाच प्रकार होतो। म्हणून दृश्य या शब्दामध्ये फक्त पाहणे आहे असंच नाही तर त्याच्यामध्ये बाकीच्या जाणण्यांना सुद्धा धरावं लागतं। परंतु श्री आद्य शंकराचार्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला रूपम दृश्यम अशी सुरुवात केलेली आहे। म्हणजे रूप हा विषय समोर ठेवून त्यांनी बोललेला आहे। म्हणून बाकीचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे घेऊ नये असं नाही, तर ते सुद्धा घ्यावेत। परंतु एकाचा अभ्यास केला म्हणजे तोच अभ्यास बाकीच्या दृश्याला सुद्धा लागूच आहे असं आपण लक्षात ठेवावं। रूपम दृश्यम, रूप आपल्याला दृश्य आहे आणि त्याला पाहणारा लोचनम दृक्, लोचन म्हणजे डोळा हा दृक् आहे। तददृश्यम दृक्तु मानसम, हा डोळा हा नीट विचार केला म्हणजे आपण सखोल अभ्यास करायला सुरुवात केली तर असं लक्षात येतं की हा जो डोळा आहे तो दृश्य आहे आणि त्याला पाहणारा
त्याला पाहणारा जो आहे तो म्हणजे त्याच्या आतमधील असलेला कोणीतरी दृक आहे, आणि हा जो आतमधला कोणीतरी आहे त्याला आपण मन असं म्हणतो. म्हणून दृक्तु मानसम असा अभ्यास आपण केला. म्हणजे रूप पाहण्यासाठी डोळा, डोळा पाहण्यासाठी मन, मनालाच आपण दुसऱ्या रीतीने बुद्धी असं म्हणतो. कारण कार्यरूपाने अंतःकरण, मन आणि बुद्धी अशा रूपाने मांडलं जातं. हे आपण एका चिंतनामध्ये पाहिलेलं आहे. बुद्धी जी आहे ही बुद्धी म्हणजेच मन, या बुद्धीला आपण वृत्ती रूपाने अभ्यास करू शकतो किंवा बुद्धीची वृत्ती असं आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी मन किंवा बुद्धी ही सुद्धा दृश्य आहे असा एक अभ्यास आपण पाहिला. मन किंवा बुद्धी ही सुद्धा आपल्याला दृश्य आहे. म्हणजे मनामध्ये निर्माण होणारे जे असंख्य तरंग आहेत किंवा बुद्धीमध्ये निर्माण होणारे जे असंख्य तरंग आहेत त्या तरंगांनाच आपण वृत्ती असं म्हणतो. किंबहुना हे तरंग म्हणजेच बुद्धी आहे. परंतु म्हणताना आपण बुद्धीची वृत्ती असं म्हणतो. बुद्धी हीच वृत्ती असं सहसा आपण म्हणत नाही. तर बुद्धीची वृत्ती असं म्हणून धीवृत्तयः असं शब्द आपण पाहिला. डोळा हा दृक, रूप हे दृश्य, मन किंवा बुद्धी हे दृक आणि डोळा हा दृश्य, आणि पुढे हे मन किंवा ही बुद्धी किंवा या बुद्धीच्या वृत्ती म्हणजे धीवृत्तयः ह्या सुद्धा काय आहेत? दृश्य. म्हणून दृश्या धीवृत्तयः या बुद्धीच्या वृत्ती सुद्धा आपल्याला जाणता येतात. म्हणजे त्या जाणण्याच्या कक्षेत जातात. सुरुवातीला जात नाही, ते फार प्रयत्नाने करावं लागतात. एवढं सोपं नाही आहे ते. सर्वसाधारण माणसाला ते फार अवघड आहे. परंतु प्रयत्नाने, प्रयत्न म्हणजे फार कष्ट करायला लागतात असं नाही. बाह्य पदार्थावरचं लक्ष बाजूला गेलं की आपोआपच धीवृत्ती आपल्याला जाणता येते. आणि धीवृत्ती जेव्हा जाणतो तेव्हा लगेचच जेव्हा जाणलं तेव्हा तो पदार्थ दृश्य होतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही बाह्य पदार्थावरचं लक्ष काढाल, जेव्हा केव्हा, आज उद्या परवा, जेव्हा केव्हा तुम्ही बाह्य पदार्थावरचं लक्ष बाजूला काढाल, जितक्या वेळ काढाल तेवढ्या वेळासाठी तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेली जी बुद्धीची वृत्ती आहे ती जाणता येईल. मग तुम्ही 1 क्षण काढा किंवा 10 क्षण काढा, 10 दिवस काढा किंवा अखंड काढा, जेव्हा केव्हा जो कोणी बाह्य पदार्थामध्ये रममाण होणार नाही, शरीरावर रममाण होणार नाही. कारण डोळा या शब्दाने शरीर घ्यावं, रूप या शब्दाने बाह्य पदार्थ घ्यावे. म्हणून रूप या शब्दामध्ये सर्व बाह्य पदार्थ, डोळा या शब्दामध्ये संपूर्ण शरीर, स्थूल शरीर. या 2 ठिकाणावरून ज्याचं लक्ष बाजूला गेलं, या 2 ठिकाणामध्ये जो रममाण होत नाही, या 2 ठिकाणामध्ये जो अडकून पडत नाही, आपोआपच त्याला त्याच्या आतमध्ये असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीतले जे तरंग आहेत किंवा मनामध्ये निर्माण होणारे असंख्य उत्पात आहेत हे लक्षात येतात, हे जाणता येतात. यासाठी काही कष्ट लागत नाहीत. फक्त या 2 वरून लक्ष बाजूला घ्यावं लागतं. आणि ते जर आपण घेऊ शकत नसेल तर ते बाजूला घेण्यासाठी ज्या काही प्रक्रिया असतील, जी काही साधनं असतील, ती साधनं तुम्हाला करावी लागतात. आणि ती साधनं जर तुम्ही करू शकत नसाल तर मग मात्र तुमचा हा विषय नाही. ती साधनं तुम्ही करा, म्हणजे तुमचं जे लक्ष आहे या 2 पदार्थावरचं म्हणजे बाह्य पदार्थ आणि स्थूल शरीर यांच्यावरचं लक्ष बाजूला जाईल आणि आतमध्ये असलेली जी धीवृत्ती आहे या धीवृत्तीला तुम्हाला जाणता येईल. म्हणजे धीवृत्तीवर तुमचं लक्ष जाईल. आणि धीवृत्ती जर दृश्य ठरली तर आपण या पदावर आलो. म्हणजे दृश्याधीवृत्तयः, दृश्याधीवृत्तयः. मग धीवृत्ती, या धीवृत्तीला आपण दृश्य करतो म्हणजे त्याला जाणतो. पण जाणणारा कोण असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा आपण विचार केला की त्याला जाणणारा जो आहे त्याला नाव आहे साक्षी. साक्षी हा शब्द व्यावहारिक नाही, लोकांनी त्याला व्यवहारात आणला असो, परंतु हा अत्यंत पारमार्थिक पारिभाषिक शब्द आहे. साक्षी हा जो शब्द आहे हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. म्हणून शास्त्राच्या आधाराने, पारिभाषिक ग्रंथांच्या आधारे किंवा पारिभाषिक शब्द जे आहेत या शब्दांच्या आधारे या साक्षीची आपल्याला नीट व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे. साक्षी, या साक्षीची व्याख्या जी शास्त्रामध्ये वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी आलेली आहे, या सगळ्यांचा जरी आपण विचार केला तरी काही हरकत नाही.
परंतु साक्षी या शब्दामध्ये जो अर्थ लपलेला आहे तो अर्थ म्हणजे साक्षात इक्षते, म्हणजे साक्षात जो पाहतो त्याला साक्षी असं म्हणावं. साक्षात इक्षते इति साक्षी. परंतु ही व्याख्या आपल्याला अजून सखोल करावी. साक्षी हा काय आहे, साक्षी म्हणजे काय, किंवा साक्षी नक्की केव्हा असतो, तेव्हा जेव्हा तो उदासीनत्वे, तो उदासीन असतो. उदासीन असला तरच साक्षी आहे. तुम्ही बुद्धिवृत्तीला जाणता नाही असं नाही, बरेच लोक जाणतात. बरेच लोक शांत होतात, संसारामध्ये वैताग येतो, संसारामध्ये कंटाळतात, किंवा संसारामध्ये दुःख येतं. संसारात दुःख आल्यामुळे, संसारात कंटाळल्यामुळे, संसारात वैताग आल्यामुळे, कुठल्या तरी एखाद्या साधू संताची कृपा झाल्यामुळे, काहीतरी कारणाने बाह्य पदार्थ आणि स्थूल शरीरावरचं लक्ष बाजूला जातं आणि मग बुद्धीच्या वृत्ती दृश्य होतात. त्यांना जाणतात लोक, पण कोण जाणतं हे कळत नाही. आणि जेव्हा कोण जाणतं हे कळतं तेव्हा तो साक्षी राहत नसतो. जाणणारा कळतो की साक्षी जाणतोय, पण तो साक्षी कधी ठरतो हे मात्र लक्षात येत नाही. म्हणून एका व्याख्येमध्ये तो साक्षात इक्षते साक्षी, या व्याख्येप्रमाणे तो फक्त जाणणारा एवढं लक्षात येतं. परंतु साक्षीची जी सूक्ष्म व्याख्या आहे त्यामध्ये जसं उदासीन हे पद आहे, या उदासीन शब्दाने आपल्याला साक्षीचा जो लक्षार्थ आहे हा लक्षार्थ साधून घेणं गरजेचं आहे. आणि आपण तसे जर झालो तर आपण साक्षी झालो. कारण आपण जे असू आचरणामध्ये तेच आपण राहणार आहोत आणि तेच पुढे आपण घेऊन या शरीरातून बाहेर पडणार आहोत आणि तसाच पुढे जन्म आपल्याला होणार. तुम्ही जर डोळा मी डोळ्याने पाहतो असं म्हणत असताना डोळा याला तुम्ही मी समजत असाल, म्हणजेच तुम्ही देहाला मी समजताय, म्हणून तुम्हाला पुढील जन्मामध्ये स्थूल देह मिळणार म्हणजे मिळणार. आपण त्याच्याही पुढे इतके हुशार आहोत की आपण घरदार प्रपंचामध्ये गुंतून पडलेलो आहोत. म्हणजे घरदार प्रपंचालाच आपण मी समजतो. घरदार प्रपंच, घरदार बायका पोरं हे जे आहेत यांनाच आपण मी समजतो, यांच्यामध्ये गुंतून पडलो आपण. म्हणून आपल्याला कुठे जावं लागेल हे तर सांगताच येत. असो, जो कोणी ज्या ज्या यापैकी कुठल्याही पदाला मी समजेल त्याप्रमाणे पुढची गती होईल, त्याप्रमाणे त्याचं आचरण होत असतं. म्हणून म्हणजे त्याचं कर्म जे आहे, त्याच्या क्रिया ज्या आहेत त्याप्रमाणे होत असतं. मग त्याच नियमाप्रमाणे जर आतमध्ये आपण गेलो तर जो तुम्ही साक्षी म्हणजे फक्त पाहणारे आहोत एवढं जरी कळलं तरी तुमचा बऱ्यापैकी फायदा आहे. परंतु तुम्ही साक्षी खऱ्या रीतीने ठरलेले नाही, त्यासाठी तुम्हाला उदासीनत्व आलं पाहिजे. म्हणजे उदासीन झाल्याशिवाय खरा साक्षी होत नाही. पण नुसता उदासीन असून जमत नाही, तो ज्ञानी पाहिजे. म्हणजे कारण उदासीनत्वे इति बोद्धा साक्षी, तो बोद्धा हा धर्म घेऊन राहिला पाहिजे. बोद्धृत्व त्याच्या अंगीभूत पाहिजे. जर बोद्धृत्व हा धर्म त्याच्या अंगीभूत नसेल तर तो फक्त उदासीन आहे पण त्याला ज्ञान नाही. म्हणजे तो दगडासारखा आहे. कारण दगड हा उदासीन असतो पण त्याला ज्ञान नसतं. साक्षी तशा कॅटेगरीतला नाही हे आपण अभ्यासलेलं आहे. मागील चिंतनामध्ये आपण याचाच बारकाईने विचार केला आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च या व्याख्येप्रमाणेही आपण त्याचा थोडासा विचार केलेला आहे. असो, या साक्षीच्या अजून काही व्याख्या देता येऊ शकतील, काही ग्रंथामध्ये असतीलही, परंतु आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही, कारण आपल्याला त्याचा जो गर्भित अर्थ आहे तो आपण मुळात मागील चिंतनामध्ये विचारात घेतलेला आहे. म्हणून आता आपण त्याच्या पुढचा विचार करणार आहोत. हा जो साक्षी आहे हा साक्षी धीवृत्तीला पाहतो, धीवृत्तीला जाणतो. तो धीवृत्तीला जाणतो कसा, तर तो उदासीन राहून जाणतो. जाणतो म्हटलं की ज्ञान आलं. कारण ज्ञान ही प्रक्रिया जी आहे, ज्ञान म्हणजेच जाणणं. मला त्याचं ज्ञान झालं म्हणजे आपल्याला ते कळलं. कळणे जाणणे म्हणजेच ज्ञान. परंतु उदासीन राहून कळणे त्याच्यामध्ये काय फायदा असतो हे मागील चिंतनामध्ये आपण वेगळ्या दृष्टांतावरून पाहिलेलं आहे. तर हा जो साक्षी आहे हा त्या धीवृत्तीला साक्षी आहे. साक्षी कोणाला आहे? धीवृत्तीला तो साक्षी आहे. आणि साक्षी म्हणजे काय आहे याचाही आपण अभ्यास केलेला आहे. दृगेव न तु दृश्यते. दृक, आता साक्षी दृक का वेगळा कोणी दृक इथे काही उघड होत नाही. कारण या ठिकाणी काय केलेलं आहे की साक्षीनंतर काय केलेलं आहे, दृश्याधिवृत्तया साक्षी. इथे जर थांबावं म्हणजे या ठिकाणी जर आपण कॉमा दिला किंवा इथे थांबलो, थोडं थांबलो, हॉल्ट घेतला, थोडा स्वल्पविराम, तिथे स्वल्पविराम जर दिला, स्वल्प म्हणजे थोडासा, म्हणजे थोडंसं थांबणं, असं थांबलो तर काय होतं बघा, दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तु दृश्यते. म्हणजे असं होतं की साक्षी हे एक वेगळं पद आहे
आणि दृक हे काहीतरी एक वेगळं पद आहे, म्हणून दृगेव न तू दृश्यते, या दृकला पाहता येत नाही. आता जर थांबलोच नाही तर काय होतं? दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तू दृश्यते. तर थांबलो नाही तर काय होत आहे की साक्षी आणि दृक हा एकच शब्द तयार होतो. म्हणजे साक्षी आणि दृक याच्यामध्ये डॅश जर मारला, शक्यतो डॅश कधी मारतात तुम्हाला माहिती आहे का? वेगवेगळ्या रीतीने डॅश मारत असतात. तुम्ही जर ग्रंथ नीट वाचले तुम्हाला लक्षात येईल, शाळा शिकली असेल नीट तर तुम्हाला लक्षात येईल, डॅश बऱ्याच वेळा मारतात लिखाणामध्ये. पण एक वेळ अशी असते मध्ये ती डॅश मारण्याचं म्हणजे अशी एक रेष ओढण्याचं कारण असं असतं की जो शब्द लिहिलाय त्या शब्दाचा दुसरा अर्थ समान अर्थ द्यायचा असेल तर तिथे रेष मारली जाते. उदाहरणार्थ जल, आता जल हा शब्द लिहिला आणि त्याच्या पुढे जर रेष मारली आणि त्याच्या पुढे जर लिहिलं पाणी, पाणी याचा अर्थ काय आला? तो समान अर्थ आहे. किंवा जल आडवी रेष उदक, याचा अर्थ काय झाला? जल आणि उदक हे वेगवेगळे आहेत का? हे वेगवेगळे नाही, एकच आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नक्की कसं घ्यावं हा एक मोठा प्रश्न तयार होतो. आता इथे कुठेतरी अशी आडवी रेष दिसत नाहीये. बरं, संस्कृतमध्ये असंच आडवी रेष मारल्यानंतर त्याचा अर्थ तसा होतो का जसं मराठीमध्ये होतो हे आपण सांगू शकत नाही. काळाच्या ओघामध्ये ही रेष म्हणजे काय ह्याचंही नक्की कदाचित थांगपत्ता लागणार नाही. कारण अशा प्रकारचा शोध घेणं ही इतकी किचकट प्रक्रिया आहे की मोठमोठे पंडित थकून जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही एखाद्या पंडित, संस्कृतच्या पंडितला जरी जाऊन याचं विचारलं तरी ते बरोबरच सांगेल असं नाही, तो त्याला जे कळलं ते सांगेल. त्याच दुसऱ्या एखाद्या पंडिताला गेले की तो अजून काहीतरी वेगळं सांगेल, त्याला जे कळलंय ते सांगेल. आणि कदाचित त्या दोन पंडितांचं जे बोलणं आहे याच्याविषयी भिन्न काहीतरी असेल. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट पाणिनीकडेच गेलं पाहिजे जेणेकरून ते सांगतील बाबा व्याकरण याच्यातलं काय. बरं, पाणिनी जरी व्याकरण सांगितलं तरी आद्य शंकराचार्यांकडे गेलं पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे मी काय लिहिलंय. म्हणून इथे इतकी मोठी अडचण आहे की त्यांची कृपा एवढंच लागतं आपल्याला. म्हणून मी बरेच वेळा सांगत असतो की शास्त्रामध्ये शास्त्र कळणं हे आपल्यासाठी कृपेचा विषय, हे काही वाचून कळण्याचं ज्ञान नाहीये. म्हणजे याचा अर्थ वाचू नये असं नाही, वाचताना हेच लक्षात ठेवा की त्यांची कृपा होण्यासाठीच वाचत राहावं, म्हणजे सेवा करत राहावी. दुसऱ्याला सांगण्यासाठी जेव्हा आपण वाचतो तेव्हा वेगळा त्याचा भाव तयार होतो आणि त्याच्यामध्ये अर्थ वेगळा लागतो. कोणी दुसऱ्याला सांगण्यासाठी जर वाचत असेल, म्हणजे महाराजगिरी करण्यासाठी जर वाचत असेल कोणी, तर मात्र मग त्याच्यामध्ये वेगळा अर्थ तयार होतो. मग त्याच्यामध्ये गर्भित अर्थ येईलच असं काही सांगता येत नाही. मग तो कोणी असो, मी असो किंवा तुम्ही असो. म्हणून कधीही महाराज होण्यासाठी शास्त्र वाचू नये किंवा महाराज होण्यासाठी परमार्थ करू नये. परंतु बऱ्याच वेळा बऱ्याच साधकांची ही अवस्था होते की ते महाराजगिरी करत राहतात आणि मग ते फसून जातात. आणि सांगण्याची जी हौस आहे ही इतकी प्रचंड वेगात असते की ती शमत नाही. सांगण्याची हौस, कारण 10 लोक समोर ऐकतात म्हणलं बरं वाटतं ना सांगायला, आपलं लोक ऐकतात म्हणलं बरं वाटतं. तर अशा प्रकार होऊ नये ही एक भीती आपल्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून आपण शास्त्र अभ्यास करताना हे नक्की लक्षात ठेवा किंवा कोणाशीही बोलताना हे लक्षात ठेवा की जो काही अर्थ आपण त्याच्याशी बोलतोय त्याला सांगतोय तो तोच आहे, असा काही आपला हट्ट धरून बसू नका. तसा हट्ट धरला म्हणजे सगळ्यात मोठा तोटा होतो, अहंकार येतो. अधिक तो अर्थ बरोबरच असेल याची काही खात्री नाही, बरोबर का नाही. म्हणून आपण एक काय करावं, हा असा विषय आहे त्याचं मी अनुसंधान करतोय, म्हणजे त्याच्यावर रिसर्च करतोय, त्याचा मी विचार करतोय. जेव्हा त्याची कृपा होईल त्याचा तो फायनल अर्थ असेल. आता मी सांगितलेला अर्थ हा फायनलच असं काही नाही, परंतु कदाचित आपला अर्थ जो आहे तो फायनल असू शकतो, नसू पण शकतो. असो अथवा नसो, या मंथनातून आपल्याला भगवंतापर्यंत जाता आलं म्हणजे झालं. हाच मुळात हेतू शास्त्राचा आहे. कारण शास्त्र मंथन हे शास्त्राचा अर्थ तुम्हाला पक्का कळला यासाठी नसून भगवंत कळला यासाठी आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला बरेच वेळा सांगत असतो, दही घुसळण्याचा अर्थ दही घुसळणे असा नसून नवनीत निघणे हा आहे, म्हणजे लोणी निघावं हा आहे. अलग लक्षात. तसं आपण काय करावं, अनुवाद करावा, लोकांशी बोलावं, शास्त्राभ्यास करावा, परंतु नवनीत निघेल इथपर्यंत गेलं पाहिजे. असो, हा अवांतर विषय सोडून देऊ. पुन्हा आपण आपल्या विषय येऊ की साक्षी दृगेव न तु दृश्यते. एक जर अर्थ असा केला की साक्षी आणि दृग हा वेगळा आहे, तर साक्षी एक पद तयार होतं आणि दृक हे दुसरं पद तयार होतं. आणि साक्षी आणि दृक दोन्ही एकच धरले तर काय होतं की हा साक्षी दृक ठरतो किंवा साक्षीच दृक आहे आणि या दृकला
कोणीही जाणू शकत नाही. म्हणजे दृक हा कधीही दृश्य होत नाही आणि तो साक्षी आहे. तो कोण आहे? तो या ठिकाणी कोण आहे? तो साक्षी आहे. दृक साक्षी आहे आणि तो कोणालाही दृश्य होत नाही, जर दुसरा अर्थ केला तर. आणि पहिला अर्थ केला तर साक्षी हा धीवृत्तीला जाणतो आणि साक्षीला जाणणारा सुद्धा एक दृक आहे, त्याला दृक हेच नाव आहे. तो साक्षीला जाणतो म्हणजे साक्षी सुद्धा दृश्य होतो, पण जो दृक साक्षीला जाणतो तो दृक दृश्य होत नाही, असा तिथे एक अर्थ तयार होतो. परंतु या ठिकाणी साक्षीला कुठेही दृश्य म्हटलेलं नाही, म्हणून साक्षी आणि दृक हे एकच धरावेत. साक्षी आणि, कारण या ठिकाणी काय केलंय, आधीची जर रचना बघितली, मांडणी बघितली, तर प्रत्येक ठिकाणी दृश्य दृक असं मांडत गेलेले आहेत. पण साक्षीला दृक म्हटलंय नाही, साक्षी पाहतो असं म्हटलंय. दृश्याधिवृत्तया साक्षी, धीवृत्तीला साक्षी पाहतो असं म्हटलंय, परंतु साक्षीला कुठेही दृक म्हटलं नाही. पुढे काय केलंय, डायरेक्ट दृगेव न तू दृश्यते, म्हणजे दृकला कोणी पाहू शकत नाही असं म्हटलंय. म्हणजे यामध्ये हे लक्षात घ्यायला पाहिजे की दृक हा साक्षीपासून भिन्न जरी आपण धरला तरी सुद्धा दृक आणि साक्षी यांचं स्वरूप एकच आहे. साक्षी आणि दृक यांचं स्वरूप भिन्न नाहीये. परंतु साक्षीला मग मी हा अर्थ काढायचे कारण काय, की असं थोडा वेगळा त्याला धरायचं काय कारण, डायरेक्ट तुम्ही असं म्हणा ना, साक्षी हा दृक आहे आणि त्या दृकला कोणीही जाणू शकत नाही, म्हणून साक्षी हाच दृक आणि दृकला कोणीही जाणू शकत नाही असं डायरेक्ट म्हणा. असं म्हणायला काय हरकत आहे, असं आपण विचार करू शकतो. परंतु शास्त्रामध्ये किंवा काही ठिकाणी जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या नियमाप्रमाणे दृक म्हणजे जे ब्रह्म आहे ह्याला सदैव सोवळ्यातच ठेवावं, त्याला हातच लावू नये, म्हणजे त्याला साक्षी इथपर्यंत पण आणू नये. असं असल्यामुळे थोडासा अभ्यास आपल्याला असं सूक्ष्म करावा लागतोय. साक्षीला काय करावं, साक्षीला धीवृत्तया म्हणजे धीवृत्तीला पाहणारा असं धरावं, म्हणजे तो पाहण्यापुरता तरी तिथे आला, उदासीन रूपाने का होईना पण आला. म्हणजे उदासीन रूपाने बोधृत्व घेऊन तो धीवृत्तीला साक्षी आहे, पण त्या तिथे आलाच ना तो, म्हणजे तो आता सोहळ्यात नाही राहिला. आणि जे ब्रह्म आहे म्हणजे खरं जे दृक आहे हे तर सदैव सोहळ्यात आहे, म्हणजे त्याला काय चाललंय ह्याच्याशी काही थांगपत्ताच नाही. साक्षीला तरी माहित आहे, साक्षीला सगळं जगत माहित आहे, पण त्या जगताविषयी तो उदासीन आहे. साक्षी हा जगत जाणतो पण जगताविषयी तो उदासीन आहे. मग जगतामध्ये काय, धीवृत्ती, डोळा आणि रूप, क्रमाने हे सगळं. पण इथे आता सध्या फक्त धीवृत्तीचा अभ्यास आहे, म्हणून धीवृत्ती हे जे जग आहे म्हणजे वृत्ती जे आहेत, असंख्य बुद्धीचे जे तरंग आहेत, या तरंगांना हा साक्षी जाणतो. म्हणजे तो या जगात आला, पण आला कसा, तर तो उदासीन रूपाने आहे, बोधृत्व रूपाने आहे, चिद्रूपाने आहे. म्हणजे तो इथे आलाय खरा पण त्यांच्यामध्ये गुंतलेलाच नाही. म्हणजे तो जगात आहे पण जगात गुंतलेला नाही, पण जगात आलाय ना. ब्रह्माला असं धरता येत नाही. म्हणून एक शुद्ध ब्रह्म आणि एक मायेचा स्वीकार केलेलं ब्रह्म. आता मायेचा स्वीकार केलेलं ब्रह्म आणि एक शुद्ध ब्रह्म म्हणजे जर आपण विचार केला, एक पूर्ण गोल म्हणजे चक्र किंवा सर्कल मारलं तर त्याच्यातला 1/4 भाग आणि उरलेला 3/4 भाग, 3/4 भाग जो आहे तो शुद्ध ब्रह्म आहे समजण्यासाठी, आणि 1/4 जो भाग आहे तो मायायुक्त किंवा मायेचा स्वीकार केलेला किंवा स्वमाया प्रगट केलेला असा तो ब्रह्म आहे. आणि स्वमाया प्रगट करून त्या मायेच्या साह्याने जगत निर्माण करणारा तो आहे. स्वतःच्या शक्तीद्वारे जगत निर्माण करणारा तो आहे. आणि ते जगत निर्माण जे केलं त्या जगताला तो साक्षी आहे. आणि साक्षी म्हणता क्षणी तो उदासीन आहे. साक्षी म्हणता क्षणी तो या जगताशी जेव्हा पाहण्याची किंवा जाणण्याची प्रक्रिया करतो किंवा जगताशी व्यवहार त्याचा जो होतोय तो कसा होतोय, उदासीन राहून होतोय. म्हणून शुद्ध ब्रह्म आणि हे माया प्रगट केलेलं ब्रह्म
अशा प्रकारचा जो दोन विचार आपण केला समजून घेण्यासाठी, तर हे लक्षात येईल की हा साक्षी जो आहे तो या ठिकाणी जगताशी संबंधित आहे, म्हणजे धीवृत्तीशी त्याचा संबंध आहे. संबंध कसा? उदासीन संबंध आहे. संबंध कसा आहे? उदासीन संबंध आहे आणि बोधृत्वाने संबंध आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपला संबंध असतो जगाशी, पण आपला कसा असतो? आपला जगताशी संबंध, धीवृत्तीशी, शरीराशी, बाह्य जगताशी जो संबंध आपला असतो तो उदासीन नसतो, उदासीन राहून नसतो. आपल्यामध्ये त्याचा काय होतो? परिणाम होतो. म्हणून तो साक्षी आपण राहिलेलो नाही. आज आपण तो साक्षी राहिलो नाही, पण तो साक्षी आपण आहोत. आता आहोत की नाही हा वेगळा विषय, परंतु तो आहोत आपण. पण आता राहिलेलं नाही ना. मग आता ते पुन्हा एखादं पद आपलं गेलं तर ते पुन्हा मिळवावं. एखादा म्हणे मला नाही मिळवायचं, नको मिळ, तुझा प्रश्न आहे तो. अलग लक्षात. जर ते पद तुला मिळवायचं नाही तर त्याला काय कोण बळच कोणी कोणाला घोड्यावर बसू शकतो का? एखाद्याला म्हटलं बस घोड्यावर तर तो बसेल, आणि एखादा म्हटला की मला नाही बसायचं तर तुम्ही त्याला बळच काय बसवणार? बळच घोड्याला पाणी पाजता येतं का? त्याला पाण्याजवळ नेऊन त्याचं तोंड पाण्यात जरी बुडवलं तरी पिणार नाही तो, कारण त्याला पाणी नाही प्यायचं आहे. याच नियमाप्रमाणे एखाद्याला म्हटलं की तू उदासीन हो, तरी तो उदासीन होईलच याची काही गॅरंटी नाही, म्हणजे तो साक्षी होईलच याची काही शक्यता नाही. पण ज्याला व्हायचंय तो कसाही मात्र प्रयत्न करून होईल हे नक्की. मग त्यासाठी तो जी साधनं लागतात, शास्त्र, सद्गुरूंचं जे सहाय्य लागतं, त्यांचा तो आधार घेऊन तो नक्कीच साक्षी म्हणजे उदासीन होईल. म्हणजे पहिली पायरी जी आहे ती अशी आहे की तुम्ही साक्षी व्हा. तुम्ही साक्षी झाले की हा साक्षी म्हणजे 1/3 भाग आणि 3/4 भाग जो आहे, या 3/4 भागाला आपण खऱ्या रीतीने शुद्ध ब्रह्म असं म्हणू. म्हणून शुद्ध ब्रह्म म्हणजे ब्रह्म, खाली शबल ब्रह्म असे शब्द शास्त्रात दिसतात. तर शबल ब्रह्म हा शब्द आला की त्या ठिकाणी मायायुक्त धरावं आणि आपण त्याला साक्षी म्हणा. म्हणून ईश्वर हा मुक्त मानलेला आहे, तो साक्षी. ईश्वर कसा आहे? तो मुक्त आहे, कारण तो उदासीन आहे. म्हणजे करून तो उदासीन आहे. अधिक त्याला सर्वज्ञत्व आहे, म्हणजे त्याला ज्ञान आहे, म्हणून तो चेता आहे. अशी जरी आपण संगती लक्षात घेतली तरी काही हरकत नाही. असो, तर या ठिकाणी साक्षी या शब्दाने आपण धीवृत्ती, या धीवृत्तीला जो दृश्य करतो त्याला साक्षी असे म्हणतात. आणि याच्यामध्ये थोडा गॅप देऊन दृक, जे दृक आहे त्या दृगेव न तू दृश्यते, या दृकला कोणीही जाणू शकत नाही. हा साक्षी जाणू शकतो का असं कोणी विचारेल. साक्षी बुद्धीच्या वृत्तीनं जाणतो, मग साक्षी त्या दृकला जाणेल का? आता साक्षीच्या पुढे जे आहे तो ते जाणेल. जसं डोळ्याच्या पुढे जे आहे ते डोळ्याला दिसतं, डोळ्याच्या मागे जे आहे ते डोळ्याला दिसत नाही. मनाच्या पुढे जे आहे ते मनाला दिसतं, मनाच्या पाठीमागे जे आहे ते मनाला दिसत नाही. बुद्धीला काय कळतं? बुद्धी काय कळून घेऊ शकते? एक लक्षात घ्या, बुद्धीला काय कळेल? बुद्धीला बुद्धीच्या समोरचे सगळे विषय कळतील. जगामध्ये जेवढे काही विषय असतील ही बुद्धी जाणू शकते. आणि बुद्धीच्या समोर किती मोठा प्रपंच आहे. अनंत जन्म आपण फिरत राहिलो तरी बुद्धीच्या समोरचे विषय संपणारच नाहीत. अधिक प्रत्येक पदार्थ उत्पत्ती स्थिती प्रलय पावत असल्यामुळे आणि नित्य नवीन त्याचं स्वरूप होत असल्यामुळे, नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखा हा जगत प्रवाह असल्यामुळे, बुद्धीच्या समोर असलेले रूप म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सदैव बदलत असल्यामुळे बुद्धीने ते कितीही जाणायचे प्रयत्न केले तरी ते पदार्थ संपणार नाही. म्हणून बुद्धीचं जाणणंही संपणार नाही, म्हणून इथे थांबावं लागतं. पण हे बुद्धीच्या समोर असलेले जे विषय त्याला जाणता येतील, म्हणजे दृश्य करता येतील, त्याच्या मागचं त्याला काही करता येणार नाही. म्हणून बुद्धी सुद्धा इथे पंगू, बुद्धी काय होते? पंगू होते. बुद्धीला कळत नाही. बुद्धीची जाणीव काय होते? जेथ न रिघे. बुद्धीची जाणीव म्हणजे जाणीव हा बुद्धीचा धर्म आहे, म्हणून जाणीव तिकडे जाऊ शकत नाही, म्हणजे बुद्धी मागे जाऊ शकत नाही असं त्या ठिकाणी लिहिलंय. जाणीव जेथ न रिघे, तिथे जाऊ शकत नाही. तर्को आयणी न घे असं वेगवेगळ्या रीतीने शास्त्रामध्ये आलेलं आहे. तर बुद्धी मागे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या. डोळा जसा मागे जाऊ शकत नाही, मग तसंच साक्षी आहे हा साक्षी मागे जाऊ शकतो का? मागे जाऊ शकत नाही. म्हणून साक्षीला ब्रह्म जाणता येणार नाही, म्हणजे दृक जाणता येणार नाही. म्हणून इथे लिहिलंय दृगेव न तू दृश्य. जाणणारे जे आहेत, जाणणे जे आहे
हे डोळ्याला जाणणं आहे, डोळा जाणतो. काय जाणतो इथे स्पष्ट केलंय. बुद्धी जाणते म्हणजे मन जाणतं. काय जाणतं हेही स्पष्ट केलंय. साक्षी पण जाणतो. काय जाणतो हेही स्पष्ट केलंय. कसं जाणतो हेही आपण विचार केला, म्हणजे गुप्त विचार. या ठिकाणी तो नाही, पण साक्षी या शब्दामध्येच तो गुप्त विचार आहे. कारण काही शब्द कसे असतात, जसं सूर्य म्हटलं की सूर्य या शब्दामध्ये काहीतरी गुप्त आहे. वाघ म्हटलं, वाघ म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की 2 पायाचा एक प्राणी ज्याच्या डोक्यावर शिंग असतात आणि तो रोज गवत खातो, त्याला म्हणतात वाघ. असं म्हणतात काय? म्हणतात काय? म्हणत नाहीत. लोक गमतीने म्हणतात माझा पोरगा म्हणजे वाघ आहे, ते गमतीने म्हणतात. आता काय पोरगा वाघ असतो का? म्हणजे त्या आईला म्हणायचं पुढच्या जन्मात हा वाघ होणार, म्हणजे हिला कोण व्हावं लागेल? हिला वाघीण व्हावं लागेल. म्हणजे अधोगतीला जायला आई कारणीभूत. कारण मी असं ऐकलं काही स्त्रियांच्या तोंडून, म्हणून सांगतो तुम्हाला. असो, तर जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो तेव्हा त्या शब्दामध्येच बऱ्याच वेळा शक्ती असते. तो पदार्थ लक्षात येतो. जसं साक्षी म्हणताना हा शब्द आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की साक्षी म्हणता क्षणी तो उदासीन आणि बोधृत्व धर्म असलेला आहे आणि तो द्रष्टा आहे. म्हणून साक्षी पण पाहतो हेही लक्षात घेतलं म्हणजे साक्षी सुद्धा पाहणार आहे, बुद्धी म्हणजे मन सुद्धा पाहणार आहे, डोळा सुद्धा पाहणार आहे. काय पाहतो आणि कसं पाहतो आणि काय स्वतःचे त्याचे गुणधर्म आहेत या सगळ्यांचा विचार आपण सविस्तर केलेला आहे. आणि शेवटच्या भागामध्ये मात्र आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलं की बाबांनो, दृगेव न तू दृश्यते. एवढं सगळं केल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आता मग तो दृग जो आहे त्याला पण पाहायला काय हरकत आहे. डोळा पाहतो, बुद्धी पाहते, साक्षी पण पाहतो, साक्षी सुद्धा पाहतो. मग तो दृग सुद्धा पाहता आला पाहिजे. या तिघांपैकी कोणीतरी पाहावा, तिघांपैकी कोणीतरी त्या दृगला जाणावं. तर डोळा जाणत नाही कारण डोळ्याला बुद्धीच कळत नाही, बुद्धी जाणत नाही कारण बुद्धीला साक्षी कळत नाही, साक्षीला हे दोन्ही कळतात, उदासीन राहून कळतात. म्हणजे उदासीन राहून त्यांचं बोधृत्व त्याच्याकडे आहे. मग या साक्षीला तरी काय हरकत आहे कळून घ्यायला, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण त्यांनी सांगितलंय की हा दृग जाणण्याच्या कक्षेत येत नाही. अलग लक्षात, हा दृग जाणण्याच्या कक्षेत येत नाही. मग जो जाणण्याच्या कक्षेत येतच नाही त्याला कशाला जाणत बसावं? कशाला एवढा उद्योग लावलाय आपण? आपण जो उद्योग लावला तो कशासाठी लावला? हा जो उद्योग सुरू झाला की त्याला जाणण्यासाठी भगवंत जाणायचा आहे, भगवंत जाणायचा आहे. हे सगळं जे सुरू झालं हे कशासाठी सुरू झालंय? मग इथे मोठी अडचण येते. साक्षी तर जाणतो का नाही? साक्षी हा जाणणारा आहे का नाही? जाणणारा कोण आहे? साक्षी आहे. साक्षी हा जाणणारा आहे. पण साक्षीला काय जाणता येतं? धीवृत्तया साक्षी. तो धीवृत्तीला म्हणजे दृश्याधिवृत्तया, धीवृत्तीला तो दृश्य करतो. म्हणजे तो दृकला दृश्य करेल का? तर इथे सांगून ठेवलंय दृकेव न तू दृश्यते. दृकला दृश्य करता येत नाही. मग इथे फार मोठी अडचण झाली. मग आता करणार काय? आपण कुठे अडकलोय हे लक्षात घ्या. इथून पुढचा जो प्रवास आहे म्हणजे साक्षी ते दृक, हा प्रवास फार समजूतदारपणे लक्षात घेतला पाहिजे. सर्वसाधारण माणसाला फक्त डोळ्याच्या पुढच्याच विषयाची घेणं नाही. म्हणजे पंच ज्ञान इंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांच्या विषयाशीच फक्त घेणं देणं आहे सर्वसाधारण माणसाला. त्याला फक्त काय, खायला मिळालं, पाहायला मिळालं, चालायला मिळालं, हाताने काहीतरी कामं करता आली, अंगाला काहीतरी स्पर्श करून घेता आला, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांच्या विषयामध्येच साधारण मनुष्य समाधानी आहे ना. सगळे समाधानी आहे, कमी अधिक प्रमाणात. काहींना त्याच्यामध्ये थोडक्यात समाधान आहे, काहींना बरंच मिळाल्यानंतर समाधान आहे, काहींना कधीच समाधान नाहीये. ते नुसते सदैव मिळालं तरी समाधानी नाहीये. थोडं मिळलं नाही तर अथवा जास्त मिळलं, पण याच्यातच सगळे समाधानी. म्हणजे सगळेजण पाहिलं रूपम दृश्यम, बस इथपर्यंतच आहे. मग जे लोक ह्याच्यामध्येच रमलेले आहेत त्यांना साक्षी कशाला दृश्य करतो आणि दृगेव न तू दृश्य त्याच्याशी काय घेणं नाही. म्हणून पहिल्या चरणाची सुरुवात एवढाच विषय सगळ्यांचा संपला. तुम्ही त्याच्या पुढे जायचा विचार करत असाल तर हा ग्रंथ तुमच्यासाठी सुरू होतो. तुम्ही जर धीवृत्तया म्हणजे मन बुद्धी यांच्यावर
अभ्यास करू इच्छिता, म्हणजे तुमच्या मनात बुद्धीत काय आहे याला दृश्य करायची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही साक्षीच्या अभ्यासाकडे येऊ शकता. म्हणजे तुम्ही आत पाहिलं पाहिजे. आणि आत पाहायचं असेल तर काय करावं लागेल? या घरामध्ये काय आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला कुठे राहिलं पाहिजे? कुठं आलं पाहिजे? घरात आलं पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर उभे राहिलेत आणि घरात काय हे सांगू शकाल काय? सांगू शकत नाही. घरात आल्याशिवाय घरात काय आहे, म्हणजे त्याला किती पडदे लावलेले आहेत, किती या ठिकाणी टीव्ही आहेत, किती फॅन आहे, किती ट्यूबलाईट आहे, हे घरातलं जे काही आहे हे सांगायचं जर असेल तर घरात आलं पाहिजे. घराच्या बाहेर राहून कोणी घरातलं सांगू शकत नाही. जो कोणी सांगणार आहे तो घरात आल्याशिवाय सांगू शकत नाही. म्हणजे एखादा जर बाहेर जाऊन सांगत असेल घरात काय तर तो घरात गेलेलाच आहे. म्हणजे घरात जाऊन मग जर बाहेर गेला तर चालतो, पण घरात गेलाच नाही, बाहेरच आहे तर मग उपयोग नाही. पण एखादा मनुष्य घरातलं सगळं पाहिलं आणि बाहेर गेला, त्याने एक पुस्तक लिहिलं आणि लोकांना ठेवलं विकायला, लोकांनी घेतलं, ते वाचलं आणि सांगू लागले घरात काय आहे. पण समजा सांगणाऱ्याने लबाडी केली असेल किंवा सांगणाऱ्याने काहीतरी असे गुप्त गोष्टी लिहून ठेवल्या असतील की त्याचा अर्थच त्यांना कळाला नाही, तर मग 10 लोक 10 प्रकारचे अर्थ लावतील घरात काय आहे सांगायला. अगदी तसंच त्याचप्रमाणे साधू संतांनी आतलं सगळं सांगून ठेवलं, लिहून ठेवलं. लोक बाहेरच रमलेले आहेत. सांगणारे लोक जे आहेत ते कुठे रमलेले आहेत? ते बाह्य प्रपंचातच रमलेले आहेत. बाह्य प्रपंचात रमूनच ते सांगतात की आतमध्ये काय. मग त्यांच्या सांगण्यामध्ये कुठेतरी गडबड होते. मग तो मी असो किंवा कोणी असो, असं चालत नाही, असं चालणार नाही. त्यांना सुद्धा मला सुद्धा जो कोणी असेल त्याला असं चालणार नाही. आतमध्ये जावंच लागेल. म्हणजे साक्षी या पदाकडे जावंच लागेल. साक्षी हा जो आहे हा दृश्य करतो धीवृत्तीला. आणि इथे विषय संपत नाही, विषय इथून सुरू होतो खरा. दृगेव न तू दृश्यते हाच आपला खरा विषय. वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे दृगेव न तू दृश्यते. आपला विषय काय? अरे डोळ्याने रूप पाहावं, डोळ्याला बुद्धीने पाहावं, साक्षीने धीवृत्तीला पाहावं, हे तर सगळेच करतात, त्यात काही विषय नाही. हा प्रवास तर सगळेच करतात. आपला विषय दृगेव न तू दृश्यते. खरा विषय काय? म्हणजे या शास्त्राच्या साह्याने आपल्याला ह्या 1 क्रमांक हा जो श्लोक आहे या श्लोकाच्या शेवटच्या भागामध्ये जे आलेला आहे दृगेव न तू दृश्यते, हेच आपलं टार्गेट आहे. अगोचर ब्रह्म, 16तलं ब्रह्म, हेच आपलं काय आहे? टार्गेट आहे. आता इथे तर असं सांगितलंय की दृगेव न तू दृश्यते. मग आता अडचण आली. आपलं टार्गेट तर ठरलं, म्हणजे ब्रह्म हेच आपलं टार्गेट आहे, म्हणजे भगवंत हेच आपलं टार्गेट आहे. भगवंत म्हटलं जाऊ दे ना, माझा अवतार घे ना तुला, तर तुम्ही काय म्हणावं? चालेल, काय हरकत, तू नाही तर तुझा अवतार घेते. म्हणजे विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवल्यानंतर, विश्वरूप दर्शन झाल्यानंतर अर्जुन म्हणतो आता हे बास, हे नको, मला तेच साकार रूपडे कृष्णाचं पाहिजे. मग ते विश्वरूपा विस्मय झाला. ह्या विश्वरूपाला विस्मय होतो की हा काय मूर्ख आहे, ऐसा कोणी धसाळ नाही देखीला. विश्वरूपा विस्मय झाला. इतका मूर्ख मनुष्य कुठे पाहिलाय का? म्हणजे याला काय मिळालंय? हे कोण वस्तू तो पातला, त्याला काय मिळालंय समोर, आणि हा काय करू? मग त्याच्यासमोर एवढी मोठी गोष्ट पडली आहे आणि हा काय म्हणतो मला ते साकार कृष्ण रूपडे पाहिजे. हा विश्वरूपा विस्मय झाला. अशी त्या ठिकाणी अभ्यास आहे. त्याप्रमाणे एखाद्याला जर म्हणलं एक काम कर, विष्णू भगवंताची एखादा पूजा करत असेल तर त्याला सांगितलं बाबा रे, तू विष्णू भगवंताची पूजा करण्याच्या ऐवजी, म्हणजे विष्णूच प्रगट झाले, त्याला सांगितलं तुला कशाला घेणं नाही रे विष्णूशी, तर माझा वरा अवतार पण झाला तुला माहितीये ना, तू वराचीच पूजा करून वरा तुझ्यासोबत राहू दे. तो काय म्हणेल? त्याने काय म्हणावं? तर वारा अवतार असल्यामुळे लोक म्हणतील नको, हे वारा काय चांगला, त्यापेक्षा मग कृष्ण अवतार चालेल. काय हरकत नाही, म्हणजे कृष्ण किंवा राम. पण शहाणा असेल तर काय म्हणेल? ते तुझ्या राम कृष्ण अवताराशी मला काही घेणं नाही, माझं लक्ष विष्णूवर. म्हणजे शहाण्या उपासकाने काय म्हणावं? शहाण्या उपासकाने म्हणावं की मला विष्णूशी घेणं देणं आहे, मला राम कृष्ण वाराह असे तुझे जे अवतार आहे त्यांच्याशी घेणं देणं नाही, कारण ते कार्य तुझं भिन्न आहे, मला त्याच्याशी घेणं देणं काय. असं असेल तर बरं आहे. तर लक्ष कशावर पाहिजे त्या उपासकाचं? त्या उपासकाचं लक्ष भगवान विष्णूवर पाहिजे.
कृष्ण, बाकीचे पुढचे अवतार, ह्या अवतारांकडे त्याचं लक्ष खरं पाहिलं तर नसावं. एखादा कृष्णाची भक्ती करत असेल, म्हणजे कृष्णाची उपासना करत असेल, मग त्याचं लक्ष कृष्णावरच पाहिजे. म्हणजे हे जसं आपण विचार करतो, हे दृष्टांत सांगितले, तर हे जसं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण दृक हा विषय घेऊन, आपला हेतू काय होता? ब्रह्म. आपला विषय काय? ब्रह्म हा आपला विषय, वेदांताचा विषय ब्रह्म आणि वेष्टीने आत्मा हा आपला विषय आहे. म्हटल्यानंतर आपण ब्रह्माशिवाय थांबूच नये. मध्ये साक्षी कोण आणलं मध्ये? कारण आपल्याला ब्रह्म कसं माहितीये? कसं ब्रह्म? ज्या ब्रह्माला आपल्याला टार्गेट करायचे ते ब्रह्म, त्याला शास्त्रामध्ये दुसरा शब्द आहे दृक. अख्ख्या जगाचा जो दृक आहे तो आहे खरा पाहिलं तर ब्रह्म. आता हे जे ब्रह्म आहे, या ब्रह्माचं एक लक्षण असं आहे की तो कधीही कुठल्याही प्रपंचात येतच नाही, तो आलेलाच नाही, असा एक ठाम निश्चय. असं असल्यामुळे आपल्याला अडचण येते की जो तो प्रपंचात आलेलाच नाही, मग या साक्षीला ब्रह्म म्हणावं की काय म्हणावं? म्हणजे साक्षीला दृक म्हणावं का नाही म्हणावं, ही अडचण येते. अडचण काय येते आपली? की साक्षी जो आहे त्या साक्षीला आपण दृक म्हणावं का नाही म्हणावं. साक्षी आणि दृक हे दोन आहेत की एकच आहेत? का असा प्रश्न निर्माण झाला? कारण दृक जो आहे तो कधीही कुठल्या प्रपंचात आलेलाच नाही, त्याला सोहळ्यातच ठेवायचं ठरलं तर साक्षी तर इथे आलेला आहे, म्हणून ही अडचण निर्माण झाली. ही अडचण त्याच्यामुळे निर्माण झाली. जर तुम्ही त्या ब्रह्माला सोहळ्यात ठेवायचं नाही ठरवलं तर मात्र काय अडचण नाही, तुम्ही साक्षीला डायरेक्ट दृक म्हणू शकता. म्हणजे साक्षी हाच दृक आहे आणि तो साक्षी म्हणजे दृक कोणालाही जाणता येत नाही किंवा त्याला दृश्य करता येत नाही. तुमच्या या श्लोकाचा अर्थ त्याची संगती लागली. पण जर तुम्ही असं जर विचार करू लागले की जे दृक म्हणजे ब्रह्म आहे ते सोहळ्यातच ठेवावं, तर मात्र इथे साक्षी हा वेगळा आहे हे लक्षात घ्यावं लागतं आणि दृक हे वेगळं आहे लक्षात. परंतु तरी सुद्धा इथे या ठिकाणी आपल्याला ही अडचण नक्की राहते की या ब्रह्माला जाणावं कसं. आपण कोण आहोत? आपण स्थूल शरीर म्हणजे डोळा आहोत. या श्लोकाप्रमाणे रूपम दृश्यम आणि लोचनम दृक म्हणजे डोळा पाहणारा आहे, म्हणजे शरीर, स्थूल शरीर आपण आहोत का? मन म्हणजे सूक्ष्म शरीर आपण आहोत. आपण स्थूल शरीर का सूक्ष्म शरीर? अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं आपण स्थूल शरीर नाहीये, म्हणजे सूक्ष्म शरीर आपण आहोत. बरं, सूक्ष्म शरीर आपण आहोत का त्याच्या मागे इथे लिहिलेला साक्षी आपण आहोत? अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की सूक्ष्म शरीर आपण नाही, साक्षी आपण आहोत. याच्यामध्ये जे काही अनेक पद येतात, या पदांचा या श्लोकामध्ये अभ्यास नाही, पुढे तो अभ्यास येणार आहे. म्हणजे याचा अजून सविस्तर अभ्यास होणार आहे. एका श्लोकामध्ये त्यांनी बरा अख्खा सार सांगितला आहे, इथपासून तिथपर्यंत सगळं एका श्लोकात आधी सांगितलंय आणि मग याचाच विस्तार पुढे अनेक श्लोकांमधून केलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये काय केलंय? इथपासून तिथपर्यंत अभ्यास सांगितलाय आणि पुढे याचा बारकाईने विस्तार केलेला आहे. अख्खा ग्रंथ जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल काय केलं याचा पुढे. हाच अभ्यास बारकाईने पुढे मांडलेला आहे. रूपम दृश्यम म्हणजे रूप म्हणजे जगत, जगतापासून तर दृकेव न तू दृश्यते म्हणजे दृक पर्यंत अभ्यास मांड. या ठिकाणी आलेला जो साक्षी शब्द आहे, हा साक्षी शब्द दृक या शब्दाशी वेगळा करून लिहावा किंवा वेगळा मानावा का एकत्रित मानावा हा आपला प्रश्न. तर आपण त्याला वेगळा ठरवला तर हा साक्षी मागे असलेल्या दृकला जाणू शकत. साक्षी जर दृकच ठरवला म्हणजे साक्षी हाच दृक, तर साक्षी उदासीन रूपाने का होईना प्रपंचात आलेला आहे, म्हणजे तो प्रपंचात आहे आणि आपल्या सिद्धांतामध्ये तो प्रपंचात अजिबातच नाही, म्हणजे उदासीन रूपाने सुद्धा नाही. पण हे पचनी पडणं फार अवघड. किती मोठा पंडित असला आणि किती मोठा शास्त्रज्ञ असला तरी सुद्धा याला हा विषय अवगत होणं फार, कारण ते म्हणणार की साक्षी आणि दृक एकच घ्या म्हणजे अडचणच येत. काय करा? साक्षी आणि दृक एकच घ्या म्हणजे अडचणच नाही. पण आपण जर अभ्यास केला असं लक्षात येतं की गुरुजींनी असं लिहून ठेवलंय की ब्रह्माला सोहळ्यात ठेवावं काय. ब्रह्म साक्षी आणि त्याच्या पुढे पद घ्यावीत. साक्षी हा जो आहे हा साक्षी, साक्षीच पुढे
बुद्धीमध्ये चेता म्हणजे बोधृत्व हा धर्म प्रतिबिंबित करत असतो. साक्षीचं जे बोधृत्व हा धर्म आहे, हा धर्म बुद्धीमध्ये जातो, बुद्धीमधून तो डोळ्यामध्ये जातो. म्हणूनच आपल्याला हे पाहता येतं, जाणता येतं. जाणणे हा जो धर्म आहे हा डोळ्याचा नाहीये, तो मुळात त्या साक्षीचा आहे. जाणणे हा धर्म कोणाचा आहे? साक्षीचा आहे, डोळ्याचा नाही. डोळ्याला पाहता येत नाही. डोळ्यामध्ये जो साक्षीचा जाणणे हा धर्म प्रतिबिंबित झाला, त्या धर्मामुळे डोळ्याला पाहता येत. बुद्धीचा सुद्धा जाणणे हा धर्म खरा नाहीये, कारण बुद्धी जड आहे. जसा डोळा जड आहे तशी बुद्धी सुद्धा जड आहे. म्हणून रूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरं पाहिलं तर डोळा ते रूप पाहत नसून साक्षीचा जो जाणणे हा धर्म आहे तो डोळ्यात आल्यामुळे तो डोळा पाहू शकतो. आणि तो धर्म जेव्हा बाजूला जातो तेव्हा या डोळ्याला पाहता येत नाही. जेव्हा आपण झोपतो तेव्हा डोळे जरी उघडे राहिले तरी दिसत नाही, कारण त्यावेळेस तो जो साक्षी आहे तो प्रतिबिंबित झालेला जो असतो तो आता प्रतिबिंबित होत नाही, तो आतमध्ये जातो. मनुष्य मेला तरी त्या ठिकाणी सूक्ष्मदेहच राहत नाही, म्हणून साक्षी त्या बुद्धीच्या द्वारे त्या डोळ्यामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून प्रेताला सुद्धा डोळ्याने दिसत. साक्षी जो आहे हा साक्षी बुद्धीमध्ये सुद्धा स्वतःचा हा धर्म प्रतिबिंबित करतो आणि म्हणूनच बुद्धीला जाणता येतं. आणि लोक बुद्धीलाच खरं समजून त्या बुद्धीच्या द्वारे काय 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 करायचं ते करतात. परंतु ज्या साक्षीच्या या बोधृत्व धर्मामुळे या बुद्धीला जाणण्याची शक्ती आली, त्या साक्षीला मात्र ते ओळखत. म्हणजे बुद्धीने सगळं जगत जाणावं, पण ज्याच्यामुळे ती बुद्धी जगत जाणते त्या साक्षीला मात्र ती बुद्धी ओळखत नाही. हे दुर्दैव. साक्षी जो आहे हा साक्षी जेव्हा प्रतिबिंबित होतो तेव्हा तसं झालं. आता या साक्षीच्या मागे साक्षीला जाता येणार नाही, साक्षीच्या मागे साक्षीला जाता येणार नाही. आपण इथपासून तिथपर्यंत नक्की कोण आहोत? आपण साक्षी आहोत का सूक्ष्मदेह आहोत? म्हणजे प्रेमळ, सुखी, दुःखी, पापी, पुण्यवान का राम देशपांडे? आपण नक्की कोण आहोत? मी साक्षी आहे असं म्हणण्याचं धारिष्ट्य कोणातच नाही. बोलण्यापुरतं जरी धारिष्ट्य एखाद्याने दाखवलं तरी आचरणात ते नाही. एखादा पाठ झाल्यामुळे बोलू शकतो मी साक्षी आहे, पण आचरणात ते धारिष्ट्य येणं इतकं अवघड आहे. कोणाचंही, कोणी असो, आचरणात मी साक्षी आहे हे येणं म्हणजे फार मोठी कृपा पाहिजे. अत्यंत श्रेष्ठ महापुरुषाची कृपा अंगीभूत झाल्याशिवाय कधीही साक्षीपद आचरणात येत नाही. आणि जोपर्यंत साक्षीपद आचरणात येत नाही तोपर्यंत दृगेव न तु दृश्यते हे कळत नाही. म्हणजे हे कळायचं असेल तर पहिल्यांदा साक्षी व्हा. तुम्ही साक्षी व्हा. काय व्हा? आता आपण काय केलंय? आपण एवढं केलंय की साक्षी, खरे पाहिले तर साक्षी आपणच, खरे पाहिले तर साक्षी आपणच. जसं शरीरच आपण असं समजतो तसं आता जरा तात्पुरतं समजण्यापुरतं हे लक्षात घ्या की खरे पाहिले तर साक्षी आपणच, पण बुद्धीमध्ये, डोळ्यामध्ये आपला बोधृत्व हा धर्म आपण प्रतिबिंबित करून जगत पाहतो. काय करतोय आपण काय करतोय सध्या? आपण बुद्धीमध्ये म्हणजे सूक्ष्म देहामध्ये, डोळ्यामध्ये म्हणजे स्थूल देहामध्ये आपला बोधृत्व हा धर्म टाकतो. अधिक तो याच्या पुढे बाह्य पदार्थांना जाणण्यासाठी उपयोगात आणतो. कधी कधी आंतर पदार्थांना म्हणजे बुद्धीच्या तरंगांना, मनामध्ये निघणाऱ्या संकल्प विकल्पांना जाणण्यासाठी सुद्धा धर्म तो आपण वापरतो. परंतु तेवढा एकच धर्म वापरतो. उदासीनत्व हा धर्म आपण कधीही वापरत नाही. म्हणून आपण खऱ्या रीतीने साक्षी ठरत नाही. आपण हे सगळं भोगतोय. आपण काय करतोय? हे सगळं भोगतोय,
फक्त चेता या धर्माला धरून. आपला स्वतःचा जो प्रमुख जे 2 धर्म आहेत म्हणजे चेता म्हणजे बोधृत्व आणि उदासीन, यापैकी फक्त बोधृत्व घेऊनच आपण बाहेर चाललोय. म्हणून आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्वचेने स्पर्श करतो, पायाने चालतो, हे सगळं करतो आपण. अगदी मस्त करतो व्यवस्थित. जगातले सगळेच जण हे करतात. पण दुसरा धर्म, या दुसऱ्या धर्माचा आपल्याला थांग पत्ताच नाही. प्रयत्नाने हा धर्म काय करावा लागतो? जागृत करावा लागतो. तो नाही असं नाही, तो आपलाच धर्म आहे. आणि हा जो उदासीनत्व हा धर्म जो आहे, हा धर्म विवेकाने जागृत होतो. तुम्हाला दुःख आलं म्हणजे जागृत नाही होत, विवेक. म्हणून विवेकाने पुढे वैराग्य येतं असं म्हणतात. वैराग्य हा उदासीनत्व या धर्माशी संबंधित आहे. अर्थात उदासीन आणि वैराग्य यामध्ये थोडासा बदल आहे, फरक आहे. परंतु बऱ्यापैकी वैराग्य म्हणजेच उदासीनता, म्हणजे वैराग्याचा कळस म्हणजेच उदासीनता. आणि ते वैराग्य म्हणजे ती उदासीनता आपल्याला विवेकाने, विवेकाशिवाय कधीही उदासीनता हा धर्म येत. उदासीन तुम्ही जर व्हायचं असेल, म्हणजे उदासीन हा धर्म तुमचा पाळायचा असेल, हा उदासीन आपला धर्म लोपलेला आहे. आपला हा उदासीन धर्म काय झालाय? लोपलाय. आपण फक्त आपला बोधृत्व धर्म घेऊन मी जाणलं, मी हे केलं, मी ते केलं, मी ऐकलं, मी पाहिलं, मी चाललो, मी बोललो, मी दुःखी, मी सुखी. नाही, आता जेव्हा तुम्ही मी दुःखी, मी सुखी म्हटले त्याच वेळेस तुम्ही तुमचा धर्म सोडला. तुम्ही म्हटलं मी पाहिलं, तुम्ही तुमचा धर्म पाळला. कुठला? बोधृत्व. तुम्ही म्हटले मी हे झाड पाहिलं की तुम्ही तुमचा धर्म कुठला पाळला? बोधृत्व हा धर्म पाळला. मी ही स्त्री पाहिली, ही स्त्री आहे असं तुम्ही म्हणलं, तुम्ही हा धर्म तुमचा पाळला. ही माझी आई आहे किंवा हे माझं मूल आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही तुमचा धर्म पाळला. परंतु इथे तुमची गडबड व्हायला सुरुवात झाली. या ज्ञानामधून ही माझी आई किंवा ही माझी बायको असं म्हटल्यानंतर इथे विषय तुमचा थांबावा, म्हणजे जाणण्यापुरता ठीक होता. पण आता तुमच्या बायकोला जर 2 तोळ्याचा गंठण पाहिजे आणि तो तिला जर मिळत नाही तर तुम्हाला काय तयार होतं? दुःख तयार होतं. आणि तिला मिळाला तर इथेच तुम्ही फसले. आता तुम्ही म्हणले मी नाही, तिने फसवलं, त्याला आम्ही काय करू शकतो? ती म्हणली गंठण नाहीये म्हणून मला दुःख झालं, म्हणजे मी जबाबदार नाही, ती जबाबदार आहे. तिने म्हणावं गंठण पाहिजे तरी आपण उदासीन राहू. मग चपला कामावून आल्या आल्या कुठला हार मिळेल? चपला हार. तिने आपल्याला उदासीन ठेवलं नाही असं म्हणणाऱ्याला काय वाटली पाहिजे? लाज वाटली. ती काय म्हणेल? तू उदासीन धर्म तुझा सोडतो, तिला ती निमित्त होते, उपादान कारण तूच आहेस. म्हणजे स्त्री म्हणावी, बायको पण म्हणावी, म्हणजे ही बायको आहे, ही स्त्री आहे, हे दोन्ही चालेल. पण त्या बायको नावाच्या पदार्थाने तुमचं उदासीनत्व जर ढासळत असेल तर ती बायको तुमच्यासाठी घातक आहे. लगेच सोडा. काय करा? या क्षणाला सोडून द्या, कारण तुम्हाला उदासीनता पाळता येत नाही म्हणून. असो, जगातला कुठलाही व्यवहार तुम्ही जेव्हा करता, कुठल्याही पदार्थाला तुम्ही जेव्हा जाणता, त्या पदार्थाशी व्यवहार करता, तेव्हा तुम्ही काय होता? सुखी किंवा दुःखी का झाले? कारण सुखी आणि दुःखी होण्याच्या मागे पाप आणि पुण्य का झाले? कारण त्याच्या मागे धर्म अधर्म असतो. धर्म अधर्माच्या मागे काय असतं? कर्म असतं. कर्माच्या पाठीमागे क्रिया असते. आणि ही जी क्रिया आहे, ही क्रिया करण्यासाठी आधी ज्ञान लागतं. या ज्ञानामुळे हे सगळं झालं. हे ज्ञान करताना उदासीन हा धर्म तुम्ही बाजूला करून हे सगळं केलं म्हणून तुम्ही डुबले. एवढी मोठी अडचण आहे. ज्ञानाशिवाय क्रिया नाही, क्रियेशिवाय धर्म अधर्म नाही, धर्म अधर्माशिवाय पाप पुण्य नाही, पाप पुण्याशिवाय सुखदुःख नाही, आणि सुखदुःखामध्ये आपण मेलेलो. म्हणून मागे येऊन जर बघितलं तर ज्ञान हा धर्म घेऊनच जगतोय आपण.
पण या ज्ञानामध्ये उदासीनता नाही, म्हणून विरक्ती विना ज्ञानासी तगणेच नाही. तग धरायची असेल तर विरक्ती पाहिजे. जो तग धरील त्याच्यामध्ये विरक्ती असेल. काय पाहिजे? विरक्ती विना म्हणजे उदासीन विना ज्ञानासी तगणेच नाही. ज्ञानासी तग धरायची असेल, त्याच्या पुढचं जर गळ्यात मारून घ्यायचं नसेल तर आधी उदासीनता पाहिजे. म्हणून उदासीनता हा धर्म न सोडता जेव्हा तुम्ही ज्ञानावर याल आणि मग ज्ञानातून क्रियेवर, क्रियेतून धर्म अधर्मावर, धर्म अधर्मातून पाप पुण्यावर, पाप पुण्यातून सुख दुःखावर जरी तुम्ही गेले आणि सुख दुःख भोगत संसारामध्ये दिसले सामान्य माणसासारखे, तरी सुद्धा तुमच्या ज्ञानाला विरक्तीची तग असल्यामुळे, म्हणजे विरक्तीचं, ज्ञानाला विरक्तीचं किंवा उदासीनत्वाची तग असली तर तुम्ही सगळे भोगून साक्षी आहात. कसं करून? आणि जर असं नसेल, म्हणजे उदासीनत्वाची म्हणजे विरक्तीची तग ज्ञानाला नसेल, तर मात्र तुम्ही काहीही करा, कितीही पुण्यवान व्हा, जगातले 1 नंबर पुण्यवान व्हा, तुमचा उपयोग नाही. तुम्ही स्वर्गाला चाल फक्त, याच्या पलीकडे काय नाही होणार. म्हणून तुमच्या सुख दुःख किंवा पाप पुण्यावर साधू ठरत. साधू हा पाप पुण्यावर ठरत. साधू हा ज्ञानाशी तग धरण्यावर ठरत असतो. कशावर? ज्ञानाशी तग आहे का त्याची, आणि ज्ञानाशी तग कशी धरता येते? विरक्ती विना ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञानाच्या पुढचं तुम्हाला मी सगळी सविस्तर प्रक्रिया सांगितली काय होते. म्हणून साधू कोण? कोणीच सांगू शकत. कोण साधू आहे हे कोणी सांगू शकत. जगामध्ये जी साधू आणि बोंधू याची जी प्रक्रिया आहे ती निराळी आहे. पण शास्त्राचा अभ्यास सूक्ष्मपणे जर केला तर साधूची आणि बोंधूची प्रक्रिया निराळी. शास्त्राप्रमाणे जो ज्ञानाशी तग धरून राहतो तोच साधू. मग एखादा म्हणाला हो माझ्याकडे मी ज्ञानी आहे, पण तग कशी धरायची अक्कल आहे. म्हणजे उदासीनत्व हा धर्म तुझा जर शिल्लक राहत नाही, ढासळत असशील, उदासीनत्व या धर्मापासून थोडा जरी ढासळलास, 1% जरी ढासळलास, तरी तू साधू नाहीस, खरा साधू नाहीस. तू दिसण्यापुरता साधू निराळा आणि असलेला खरा साधू निराळा. सद्गुरू आनाप महाराज हे या वर्गातले साधू आहेत. म्हणून त्यांचे स्थूल आचरण पाहून जे मूर्ख लोक दूर झाले त्यांना अनंत जन्म फेऱ्या मारण्याशिवाय पर्याय नाही. अनंत जन्म. कदाचित त्यांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे ते स्वर्गाला जातील का नाही माहित नाही, परंतु साधू लक्षात न आल्यामुळे आपली काय गती होऊ शकते हे त्यांच्या लक्षात येऊ शकत. असो तर ज्ञान म्हणजे बोधृत्व हा एकच धर्म धरून खाली जाऊ नये. आणि तेच आपण जगातले सगळे जीव करतो आहोत. जीव हा शब्द का आला, मी आता सध्या जीव हा शब्द वापरला, हा शब्द का आला हे सुद्धा या ग्रंथामध्ये पुढे मांडलेलं आहे. साक्षीलाच जीव म्हटलेला आहे पुढे, त्याचा अभ्यासही पुढे येणार आहे, म्हणून तो मी आता सध्या सांगत. तर हा जो साक्षी आहे, हा साक्षी त्याच्या पुढच्या सगळ्यांना दृश्य करतो. पण साक्षीने काय करावं? म्हणून तुम्ही साक्षी जरी झाले तरी तुमचा परमार्थ संपला का? आणि तुम्ही तर म्हटलं ते दृगेवन न तू दृश्य ते, हा आपला परमार्थ आहे. तुम्ही साक्षी झाले की तुम्हाला कळतच. काय कळतं? मुळात साक्षीचे धर्म हे दृक्च्या धर्माशी अत्यंत जुळणारे आहेत. काय? म्हणून शास्त्रामध्ये म्हणजे या ठिकाणी सुद्धा साक्षी आणि दृक हे एकच धरावे असं मार्मिकपणे सांगितलेलं आहे. त्यांना वेगळं धरू नये. अधिक त्यांना वेगळं का धरावं हेही सांगितलेलं आहे. म्हणून मी दोन्ही रीतीने तुम्हाला हा अभ्यास स्पष्ट करतो आहे. तर साक्षीचे जे मूळ धर्म आहेत, साक्षीचे जे अंगीभूत धर्म आहेत, ते त्या दृकशी जुळणारे आहेत. म्हणून ते तू आहेस या नियमाप्रमाणे साक्षी म्हणजे तू आणि ते म्हणजे दृक. साक्षीने, साक्षी कसा आहे? तो बोधृत्व धर्मावाला आहे. अधिक तो या जगताचा प्रपंच जाणून उदासीन राहतो, म्हणून त्याला बोध करणं शक्य आहे की ते तू आहेस, म्हणून त्याला सांगता येतं. दृकला सांगण्याची गरज नाही, तो दृश्य होत नाही. म्हणून ते म्हणजे दृक आणि साक्षी म्हणजे तू साक्षी हो.
साक्षी हाच तू आहे. तत्वमसी या महावाक्यामधला तू हा शब्द या साक्षीसाठी, आणि ते हा शब्द या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये आलेल्या दृक्साठी, आणि ते तू आहे म्हणजे तत्वम असी या नियमाप्रमाणे साक्षी आणि दृक् या दोघांचे धर्म एकच आहेत. परंतु साक्षीमध्ये आणि त्याच्यामध्ये भेद का धरलेला आहे? हा भेद फक्त या दृक्ला प्रपंचात धरूच नाही म्हणून धरलेला आहे. आणि हा बोध सुद्धा स्पष्ट, कारण आता फक्त साक्षीपर्यंतचा विचार असल्यामुळे मी तुम्हाला तिथचा पुढचा विचार सांगत नाही. तुम्ही साक्षीवर या. मग ज्या दिवशी तुम्ही साक्षीवर आले त्या दिवशी तुमचा आणि माझा विषय दृक् आणि साक्षी असा असेल. तुमचा आणि माझा विषय दृक् आणि साक्षी केव्हा होईल? तुम्ही या माझ्याकडे, कधी या, कुठे या, मी जोपर्यंत असेल तोपर्यंत. मी नसेल तर, म्हणजे हा देह मी सोडून गेलो तर दुसरा असेल कुठेतरी. देह बदल झाला तरी, देह बदल जरी झाला तरी सुद्धा हे ज्ञान असंच परंपरेने वाहत आलेलं आहे. म्हणून देह बदल होऊ द्या, देह बदलाचा इथे प्रश्न नाही. परंतु जेव्हा तुम्ही साक्षी या पदावर याल तेव्हा तुम्हाला दृक्चा अभ्यास सांगणारे सद्गुरू नक्कीच मिळतील. कुठे मिळतील माहित नाही, तुमच्या घरातच येतील का तुम्हाला जंगलात जावं लागेल, का गुहेत जावं लागेल, का एखाद्या जनात म्हणजे एखाद्या मस्त बंगल्यात जाऊन ते घ्यावं लागेल, हे माहित नाही. परंतु जेव्हा केव्हा तुम्ही खरे साक्षी या ठिकाणी याल स्वतः, तेव्हा तुम्हाला दृक् न दृश्यते दृगेव न तू दृश्यते या ठिकाणी जाता येईल. आणि ते जाण्यासाठी, कारण हा इथे या ठिकाणी काय लिहिलेला आहे, या पहिल्या श्लोकामधून, पहिल्या श्लोकामधून आद्य शंकराचार्याने आपल्याला शेवट सांगितलेला आहे. या ठिकाणी शेवट आहे. आणि साक्षी आणि दृक्चे धर्म समान असल्यामुळे या ठिकाणी दोघांना भिन्नत्व दाखवलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी मध्ये रेष नाही मारली तरी चालते आणि मारली तरी चालते, असा आपला अर्थ आपण विचार केलेला आहे. म्हणून रेष मारणाऱ्यांसाठी सुद्धा आपला विषय आहे आणि न मारणाऱ्यांसाठी सुद्धा आपला विषय आहे. न मारली तर काय आणि मारली तर काय, अशा दोन्ही बाजूने आपण या साक्षीचा आणि दृक्चा अभ्यास केला. हा अभ्यास म्हणजे दृगेव न तू दृश्यते आणि साक्षी या ठिकाणापर्यंत तुमची गती व्हावी, यासाठी तुम्हाला जे काही सहकार्य शास्त्र सद्गुरू यांचं अपेक्षित आहे ते मिळावं. शास्त्र सद्गुरूंची तुमच्यावर कृपा व्हावी यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भोवता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टा अदृष्ट जय होवावेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.